नमस्कार. महालाईव्हच्या या दुपारच्या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहूयात आजच्या दुपारच्या हेडलाईन्स. बिलोली शहरात गेल्या 40 ते 50 वर्षांपासून शासकीय गायरान व इतर जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या नावे जागा करून सदर व्यक्तींना घरकुल दिले जावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे केली होती. सदरील निवेदनाची दखल घेऊन निवासी जिल्हाधिकारी यांनी सन 2022च्या शासकीय अधिसूचना आधारे बिलोली येथील अतिक्रमित नागरिकांना जागा दिली जावी असे आदेश उपजिल्हाधिकारी व तसेच तहसीलदार यांना दिले आहेत. आज सोमवारी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी उपजिल्हाधिकारी सौ क्रांती डोंबे यांची भेट घेऊन सदरील आदेशाची अंमलबजावणी करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष नागनाथ तुमोड, उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर, माजी नगरसेवक गंगाधर पप्पुलवार, लक्ष्मण शेट्टीवार, प्रकाश पोवाडे, बाबू कुळकेकर, भाऊ कुलकर्णी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. आज बिलोली शहरातील गायरान जमिनीवर मागच्या 40 ते 50 वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांसाठी अनेक शासनीय योजना आहेत आणि त्यांची नोंद नगरपालिकेला नसल्यामुळे त्या योजनेपासून ते वंचित राहत आहेत. मुख्यतः घरकुलसारखी अतिमहत्त्वाची योजना ही लाभार्थ्यापर्यंत पोहोचावी म्हणून बिलोली शहराचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय संतोषजी कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात रितसर निवेदन दिले. त्या अनुषंगाने आज आम्ही बिलोली शहरातील उपविभागीय महसूल अधिकारी सौ क्रांती डोंबे मॅडम यांना आम्ही भेटलो. या संदर्भात येत्या 2 दिवसामध्ये उचित कारवाई करून हे जे लाभार्थी आहेत गायरान जमिनीवरची ते जवळपास इंदिरा आवास असेल, ईदगा गल्ली असेल, भास्कर नगर असेल यांना आम्ही नियमित करून घेऊ अशी त्यांनी आज ग्वाही दिलेली आहे. आज बिलोली शहराचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांनी निवेदन सादर केलेलं आहे. बिलोली शहरामध्ये वर्षानुवर्ष गायरान जमिनीवर जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना गायरान पट्टे मिळावे या संदर्भामध्ये नेत्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्या अनुषंगाने सर्वांसाठी घरेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाचं जे काही धोरण आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने संबंधित शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार ज्यांचे घरकुल मंजूर आहेत परंतु जागेअभावी घरकुल बांधणं शक्य नाही अशा अतिक्रमणधारकांच्या जमिनीवर त्यांना पट्टे देण्याची कार्यवाही नगरपरिषद बिलोली यांच्यामार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्या बाबतीत शासन निर्णयानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल. तशा प्रकारचे निर्देश नगरपालिकेला येत्या आठवडाभरामध्ये कागदपत्र सादर करण्याचे आमच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहे.